ओबीसी समाज दुरावला हे समजल्यावर यात्रा काढतायत। शरद पवारांच्या मंडल यात्रेवर फडणवीसांची टीका। वर्षानुवर्षे त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं, फडणवीसांचा हल्लाबोल। मतदान वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे पवारांना लोक भेटले तसंच ठाकरेंनाही काही लोक भेटले। 60 ते 65 जागा जिंकून देऊ असा दावा केला। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचाही दावा। माजी राष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांना कुणी गायब केलं का? कपिल सिब्बल यांच्यानंतर राऊतांकडून देखील सवाल। वादग्रस्त मंत्री आणि सरकारच्या घोटाळ्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन। उद्धव ठाकरेंचं दादरमध्ये आंदोलन तर दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा। निवडणूक आयोग घोटाळेबाजांना संरक्षण देत असल्याचा राऊतांचा दावा। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा। आंदोलन सुरू राहणार, शांत बसणार नाही, वेळ आली तर शस्त्र देखील उचलू, जैन मुनींचा इशारा। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। भारतीय सैनिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केलं रक्तदान।